श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे सकाळचा माझा चहा झाला आणि चहा झाल्यानंतर मग इथे देवपूजा चालली होती माझी. आणि सकाळी सकाळी देवपूजा केली तर खूप प्रसन्न वाटतं. आणि कधी कधी श्रेयाचा डब्बा म्हणजे अगोदर करून द्यावा लागतो मला आणि नंतर मग मी देवपूजा करत असते. पण आज थोडा म्हणजे क्लासला गेली होती. ती सकाळीच असतो तिचा क्लास दररोज, म्हणजे 7:30ला, 7:30 ते 9, 9:30. तर ती क्लासला गेली होती तर मग टाईम होता आज भरपूर. तर अगोदर मग मी देवपूजा केली आणि त्यानंतर मग तिचा डब्बा बनवला होता. तर पीठ चुरून ठेवलं होतं मी अगोदर आणि बटाट्याची भाजी करायची होती तिच्यासाठी, डब्यामध्ये देण्यासाठी आम्हाला वेगळी करायची होती आणि तिला वेगळी. तर इथे देवपूजा चालली होती माझी. तर देवपूजा केली तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि काल माझं गडबडीत म्हणजे भरपूरच कामं होते माझ्या मागं. तर घरातली शिल्लकची कामं काढली तर म्हणजे टाईम भेटत नाही देवपूजा करायला, म्हणजे कामातच वेळ जातो. तर काल पूजा केली नाही मी. तर म्हणजे काल करमलंच नाही मला. देवपूजा केली तर खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं. आणि आपलं एकमेव ठिकाण आहे आपलं मन प्रसन्न करण्याचं, म्हणजे देवपूजा. तर ती केली तर खूप छान वाटतं. दिवस आपला म्हणजे पूर्ण दिवस प्रसन्न राहतो आपण. तर इथे देवपूजा झाली माझी आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढली देवासमोर. तर छोटीशीच रांगोळी काढली आणि रांगोळी संपलेली आहे माझी. तर आता रांगोळी म्हणजे कुठं गेलं तर लोणारच्या ठिकाणी भेटते, इथं भेटत नाही. तर लोणारला गेलं की मग रांगोळी आणणार आहे मी, म्हणजे ढवळ्या कलरची. तर इथं पण भेटत असेल पण आम्ही म्हणजे इथं बाहेर जात नाही. तर लोणारला जर गेलो आम्ही काही खरेदी करण्यासाठी तर मग मी तिकडूनच आणत असते रांगोळी कलर. आणि पांढऱ्या कलरची रांगोळी आणणार आहे मी तिकडूनच. तर इथे छोटंसं स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्या बाजूला फुलं काढले 2 आणि त्यामध्ये लाल कलर भरला. आणि त्यानंतर मग श्रेयाचा डबा बनवला इथे. तर डब्यामध्ये बटाट्याची भाजी बनवली, तिला सुकीची भाजी आणि पोळ्या. तर येथे श्रेयाचा डबा तयार झालेला होता. तिची पाण्याची बॉटल तीच भरत असते. पाण्याची बॉटल भरून डबा आणि रुमाल ठेवला. आणि तिचा मूड थोडा ऑफ होता कारण तिला तिच्या पसंतीचा ड्रेस लागतो आणि हा ड्रेस तिला घालायचा होता, टी-शर्ट. तर हे खराब झालेलं आहे पण तिला तेच आवडत होतं. शाळेत पण तिला तेच घालून जायचं होतं. तर शाळेत छान वाटत नाही, घरात काही होत नाही, पण शाळेत घालून जायला थोडं व्यवस्थितच लागतं. तर तिला तेच घालायचं होतं कारण म्हणजे तिला खूप गरमी होते. तर ती म्हणाली शाळेत गरमी होती तर पातळच ठेवतं पाहिजे. तर मी काही घालू नाही दिला कारण ती व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळे ती थोडा मूड ऑफच होता. आणि त्यानंतर मग ती गेल्यानंतर मग आमची भाजी बनवली, गोबीची भाजी. आम्हाला म्हणजे बटाट्याची करायची नव्हती, तिलाच दिली तिच्यापुरती बटाट्याची करून. आणि आम्हाला गोबी आणि टमाटर मिक्स भाजी केली. त्यानंतर पोळ्या करून घेतल्या. आणि मग मी काल बेसन आणलेलं होतं दळून. तर इथं म्हणजे आमच्या खोली मालकाच्या इथूनच त्यांच्या इकडं चक्की आहे त्यांच्याकडं. तर त्यांच्याकडून बेसन दळून घेतलं मी. तर त्यांनी माझ्याकडे म्हणजे त्या खोली मालकीने माझ्याकडे कपडे आणले होते शिवण्यासाठी जुने. तर ते पैसे देऊ लागलं तर म्हटलं मला बेसनच द्या दळून तुमच्या चक्कीहून. तर मग मी बेसन आणलेलं आहे दळून. तर इथे 2-2.5 किलो म्हणजे डाळ होती तर तेवढी दळून आणली. म्हणजे पावसाळ्यात आता म्हणजे जायचं काम नको तीनदा चक्कीमध्ये आणि माझं जाणं पण होत नाही. मी दळण म्हणजे त्यांच्याजवळच देत असते, आमच्या म्हणजे श्रेयाच्या पप्पाजवळ. आणि मग बेसन मी यांच्याकडूनच घेत असते दळून. तर आणि पाण्याचं चक्कीत जायचं कंटाळा येतो, थोडी चक्की लांबच आहे आमच्या घरापासून. तर इथं त्यांची घरगुती चक्की आहे खोली मालकांकडं.
खोल मैत्रिणीकडं आमच्या, तर मग त्यांच्याकडूनच मी बेसन दळून घेतलेलं. तर त्या माझ्याकडं कपडे आणत असतात नेहमी. मी कधी पैसे घेते कधी नाही घेत, तर मग आता पैसे देऊ लागले, तर म्हटलं मला बेसन दळून द्या. तर 2-2.5 किलो बेसन आणलं. आता काय मी म्हणजे एखाद्या वेळेस पावसाळ्यात भजी करायला पुन्हा बेसन पण भाजीला, म्हणजे कधी भाजीपाला नसला तर बेसन पण छान लागतं, आणि कढीला पण बेसन लागतं. आणि लाडू जर करायचे असले तर मग लाडूसाठी पण थोडं शिल्लकच आणलं. तर 2-2.5 किलो आहे. तर इथे प्लास्टिकच्या डब्यामध्ये बेसन आणलं होतं मी दळून, आणि जो नेहमीचा माझा स्टीलचा डब्बा आहे तर तो घासायचा राहिलेला होता. तर मग मी इथं तो घासून घेतला, कोरडा केला, आणि त्यानंतर मग इथे प्लास्टिकच्या डब्यामधलं बेसन यामध्ये टाकून घेतलं. फरशी पुसून झाल्यानंतर मग मी ते जे कपडे ठेवले होते मी ठेवण्यासाठी धुवून, तर ते मी इथे वाळू घालणार होते. आणि त्या अगोदर मला त्यांचा डब्बा द्यायचा होता भरून. तर इथे डब्बा दिला, म्हणजे डब्बा भरून ठेवला त्यांचा. तर त्यांना उशीर होता येण्यासाठी उशीर म्हणजे होता. तर मग तोपर्यंत मग मी टेबलवरती ठेवला श्रेयाच्या, आणि ते घेऊन जाणार होते नंतर. आणि मला सुद्धा इथे वाढून घेतलं. तर जेवणामध्ये गोबीची भाजी, पत्तागोबीची भाजी, त्यामध्ये टोमॅटो पण टाकलेलं होतं मी, लोणचं आणि पोळी. तर मी जेवण करून घेतलं. तर
माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर इथे 11:30 वाजले होते माझे सर्व कामं करण्यासाठी. जे 11:30 वाजता माझे सर्व कामं झाले होते. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.